आज दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथील शहीद स्मारक येथे पोलीस स्मृतिदिन परेड संपन्न झाली। दिनांक 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी लडाख येथे हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 शूर शिपायांच्या तुकडीवर चीनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीनिशी हल्ला केला। त्या 10 शूर वीरांनी शत्रूंशी निकराची लढत देऊन देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवलं। तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो। पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट या एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलं त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते। 1 सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत देशातील सर्व राज्यातून एकूण 191 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवलं। त्या सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली। सदर परेडचं नेतृत्व श्री बाळूतात्या आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केलं। सदर परेडमध्ये 30 पोलीस अंमलदारांचं सशस्त्र पथक सहभागी झालं होतं। सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून शहीदांना मानवंदना दिली। त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस ध्वज दिवसाचं स्टिकर लावलं होतं। सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली हे उपस्थित होते। तसेच श्री प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग, श्री संजय मोरे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय हे उपस्थित होते। तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ हजर होता। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केलं। सदर कार्यक्रमामध्ये शहीदांच्या नावात वाचन श्री दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा व श्री कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।